पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर येथील श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास या विषयावर श्री सरदार सिंह बैनाडे यांनी आपले विचार व्यक्त केले। व्यक्तिमत्व विकास म्हणजे चांगलं दिसणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही, चांगलं असणं, चांगलं व्यवहार करणं आणि चांगलं जीवन जगणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे। माझ्या विद्यार्थी अवस्थेमध्ये कवी दुष्यंत मला खूप आवडायचं आणि वाचन तुम्हाला सांगतो, मागच्या आठवड्यात मला त्यांचं काही साहित्य मिळालं नव्हतं त्या विद्यार्थी अवस्थेमध्ये वाचायला। मी 1600 रुपयाची पुस्तकं मागच्या आठवड्यामध्ये त्यांची विकत घेतली। जे आपल्याला आवडतं ते केलं पाहिजे असं त्यांनी म्हणलंय। मी तर असं म्हणेन की आवडीचं क्षेत्र नाही मिळालं तरी चालेल, ज्या क्षेत्रात आपण जाऊ त्या क्षेत्रामध्ये आपण आवड निर्माण करायची आहे। आणि ती आवड निर्माण केव्हा होईल? ज्या वेळेला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल त्यावेळेला। तो दुष्यंत कवी असं म्हणतो, कौन कहता है कि आकाश को सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो है। कोण म्हणतंय की आकाशाला आपल्याला छिद्र पाडता येणार नाही? पाडता येऊ शकतं, पण त्याच्यासाठी मनामध्ये जी उर्मी पाहिजे, जी जिद्द पाहिजे, जी ताकद पाहिजे, ती ताकद निर्माण करण्याचं काम अभ्यास करत असतो। आणि म्हणून विद्यार्थ्यांनी ध्यास आणि अभ्यास याच्याकडे जर लक्षपूर्वक लक्ष दिलं, तो कर्तृत्वाचा व्यास केव्हा वाढेल? हा माणसाच्या कर्तृत्वाचा व्यास वाढवत असतो। तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा या काळामध्ये विकास कराल त्यावेळेला तो व्यास वाढणार आहे। कुणीतरी असं म्हणलेलं आहे कि सभी कुछ हो रहा है इस तरक्की के जमाने में, मगर ये क्या गजब है कि आदमी इंसान नहीं होता। माणूस होत नाहीये, माणसानेच सगळे प्रश्न निर्माण केले। त्याच्या पाठीमागची जी कारणे आहेत त्या कारणांचा शोध घेणं आणि त्या कारणांचा शोध घेऊन काय कमी आपल्यामध्ये राहिलेली आहे ती कमी पूर्ण भरून काढणं, मूल्यांचं संवर्धन करणं हे खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकासाचं लक्षण आहे। काय व्यक्तिमत्व विकास म्हणजे? व्यक्तिमत्व विकास म्हणजे चांगलं दिसणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही। व्यक्तिमत्व विकास म्हणजे चांगलं दिसणं एवढंच नाही, तर चांगलं असणं, चांगलं व्यवहार करणं आणि चांगलं जीवन जगणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे। व्यक्तिमत्व विकास केव्हा होईल? ज्या वेळेला मनाचा, हृदयाचा आणि शरीराचा सर्व अंगाने विकास होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाचा विकास होतो। मित्रो, खरं बोललं की लोकांना बरं वाटतं आणि बरं बोललं की लोकांना खरं वाटतं। एक मात्र खरंय। काय खरंय? एक खरंय की देश घटनेवर चालतो, पक्ष संघटनेवर चालतो, पण जग हे तुमच्यासारख्या तरुणांच्या ताकदीवर चालत असतं। ती ताकद अधिक दृढ आणि सुदृढ व्हावी म्हणून या अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। आणि ते कार्यक्रम व्यवस्थित जर यशस्वी व्हायचं असेल तर या कार्यक्रमांचा लाभ घेणं म्हणजे नुसतं वर्गात येऊन बसणं नाही। व्यक्तिमत्व विकास करत असताना किंवा व्यक्तिमत्व विकासावर बोलत असताना काही उदाहरणं जरूर सांगणार आहेत। काय इतिहास होता हो आपला? या देशामध्ये या राष्ट्र उभारणीसाठी ज्या ज्या मंडळींनी आपलं जीवन सर्वस्व देशासाठी अर्पण केलंय, राष्ट्रासाठी अर्पण केलंय, त्यांचा इतिहास जर आपण बघितला आणि तो इतिहास जर आपण आपल्या डोक्यापर्यंत घेऊन पोहोचवला
तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी तो इतिहास पूरक आणि प्रेरक असा ठरणार आहे. तुमच्याच वयामध्ये नव्हे, कदाचित तुमच्यापैकी काही वर्षांना लहान असणारे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ला जिंकतात. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज बुद्धभूषण हे पुस्तक लिहितात. आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या वेळेला राज्याभिषेक झाला, तो राज्याभिषेक करण्यासाठी काशीहून जे गागा भट्ट बोलवलेले होते, त्या गागा भट्टाशी संस्कृत मधून वार्तालाप करतात, चर्चा करतात. आणि लक्षात घ्या, संभाजी महाराजाला त्या गागा भट्टांनी आपलं एक पुस्तक अर्पण केलेलं आहे. काय अभ्यास असेल, काय ध्यास असेल, काय कर्तृत्व असेल. वयाच्या 18व्या वर्षी अशोक सम्राट झालेले, वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. माझा आजचा ज्ञानेश्वर वयाच्या 16व्या वर्षी आपल्या प्राणेश्वरीला पत्र लिहित बसतो. जेव्हा पहा तेव्हा पोरांच्या हातामध्ये मोबाईल, नाही तर मग घरी गेला की ते लॅपटॉप. एका मिनिटामध्ये आपण पूर्ण जगाशी जोडलं जाऊ शकतो, पण त्याचा उपयोग कशाशी करावा आणि कशासाठी करावा याचा विचारपूर्वक विचार जर केला तर मला वाटतं ते खूप चांगलं आहे. जेव्हा पाहावं तेव्हा पोराच्या हातात मोबाईल, इवन दो रात्री गोधडीतून काय प्रकाश येतोय, कधी कधी उठून बघायचो तुम्ही काय करतो, अभ्यास करतो की आवाज करतो, पाहिलं पाहिजे. अभ्यासापेक्षा आवाज जास्त. हा सेकंडरीला पठ्ठा नापास झाला. याची काही हिंमत होईना मला सांगायची. मी विद्यापीठात असून मला कळालं नाही की पोरगं नापास काय. ते 2 विषय काहीतरी राहिले, काय पुढच्या याला बसला. मग आईजवळ हळूच सांगितलं, ते ठिकाण मला सोपं असतं. आई बापाला बरोबर बनवतो. तो मला घाबरायचा, मी आईला घाबरायचा. विश्वासाने जवळ घेतलं, बेटा झालं ते झालं, पण कृपा करून आता निदान आमचं नाव निदान खराब करू नको, कारण आम्ही कधीच नापास झालो नाहीये. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणाचं पोरगं, बैराड्या जणांचं पोरगं कॉपी करू नको आणि नापास. सिरियसली सांगावं लागलं. मुलांनी ऐकलं, चांगल्या मार्गाने पास झाला, आता चांगल्या ठिकाणी आहे. सुरुवातीला 12,000 रुपये महिन्यानी एका कंपनीमध्ये गेला. 12,000 रुपये तुझं रूम आणि तुझं खर्च निघणार नाही बेटा. मला वाईट वाटायचं नाही. चल पुण्याहून बोलून घेतो. आई म्हणली त्याचं करिअर आहे, त्याला करिअर करू द्या, त्याचं काय खाऊ द्या, खस्ता खाऊ द्या. त्यांना जोपर्यंत ठोकरा लागणार नाही तोपर्यंत ते तयार होणार नाही. आणि जर ठोकरा खात खात आज मुलगा वर्षाला 32 लाख तो कमवतो, वर्षाला 32 लाख त्याच्याबरोबरचीच पोरगी निवडली. पण संघर्ष मात्र खूप करावा. जोपर्यंत संघर्ष करणार नाही तोपर्यंत हाती काहीच येणार नाही. त्या कवीने म्हणलेलं आहे की जब तक न सफल हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय साकार नहीं होती, कोशिश करने वालों की संघर्ष केल्याशिवाय, संकट आल्याशिवाय, ठोकर लागल्याशिवाय, अनुभव आल्याशिवाय माणूस कधीच मोठा होत नाही. आणि या सगळ्या गोष्टीतून ज्या वेळेला माणूस पुढे येतो त्यावेळेला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे कालेंदून निघाला झाला व्यक्तिमत्वाचा विकास.
हे सगळे अनुभव तुमच्या पाठीशी असावे लागतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो. आणि म्हणून व्यक्तिमत्वाची जी बाकीची अनेक घटक आहेत त्या घटकाचा थोडक्यात आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू. यांचं जे बीज आहे त्या बीजाला थोडस पाणी घालण्याचा प्रयत्न करू. पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला आपलं ध्येय निश्चित करावं लागेल. मला नेमकं काय करायचंय, मला कुठं जायचंय, ते जाण्यासाठीचा मार्ग कोणता आहे, कशा पद्धतीने तिथं आपण पोहोचू शकू, याचा सगळा विचार करणे. आणि तो विचार करत असताना सर्वप्रथम आपलं जे ध्येय ते ध्येय ठरवणे. महात्मा गांधींचा उल्लेख आता व्याख्यानामधून झालाय. आपण प्रार्थनेच्या वेळेलाही त्यांना आज श्रद्धांजली वाहिली, त्यांचा स्मृतिदिन आहे. महात्मा गांधींनी एक ध्येय निश्चित केलं होतं की जोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि देशातल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत पूर्ण कपडे मिळत नाही तोपर्यंत मी फक्त पंचाच घालणार. ध्येय निश्चित झाल्यामुळं एकदा माणसाने ठरवलं ना काही होऊ शकतं. मनात आणलं पाहिजे. पण त्यातली जी दोन मन आहे ना त्यातलं अंतर म्हणजे ते अंतर मनाने ठरवलं पाहिजे की हो मी हे करणार, करून राहणार. तुम्हाला सांगतो, जो माणूस अशा पद्धतीनं निश्चय करतो, जो माणूस अशा पद्धतीनं ध्येय ठेवतो, जो माणूस त्या ध्येयाची परिपूर्ती करण्यासाठी कष्ट सहन करतो, जो माणूस त्याच्यासाठी प्रयत्न करतो, परमेश्वर त्याच्या पाठीशी उभा राहतो. अशी अनेक उदाहरणे आहेत की परमेश्वर या प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. नेल्सन मंडेलाचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर नेल्सन मंडेलांनी दक्षिण आफ्रिकेचं स्वातंत्र्य हे अबाधित राहावं त्याच्यासाठी जेलमध्ये हा माणूस अर्ध आयुष्य घालवतो. पण ठरवलं होतं की जोपर्यंत दक्षिण आफ्रिका ही स्वतंत्र होत नाही, एकत्र येत नाही, तोपर्यंत मी माझं जे ध्येय ते मुळीच सोडणार नाही. मायकेल जॅक्सनचं उदाहरण जर तुम्हाला माहिती असेल तर अतिशय गरीब घराण्यामधला हा मुलगा पण ठरवलंय की मला जगामधलं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं नर्तन करायचंय, नृत्य करायचंय, त्याच्यामध्ये चमकायचंय. त्या नृत्याच्या जोरावर एवढा पैसा कमवला या ग्रस्तानी की 2700 एकर मध्ये आपला स्वतःचा बंगला त्यांनी बांधलाय. ठरवलं. पण त्याच्यासाठी संघर्ष, मेहनत, जिद्द, प्रयत्न आणि आत्मविश्वास. व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना किंवा होत असताना आत्मविश्वासाची खूप गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो, तो आत्मविश्वास कोणीही तुमच्यामध्ये आणू शकत नाही. तो तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला निर्माण करायचा आहे. आम्ही फक्त तो पेरण्याचा प्रयत्न करतोय. पण एक लक्षात ठेवा, विश्वासानं विश्वास जर पेरला तर त्याच्यामधून आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून तो विश्वास पेरण्याचं आम्ही फक्त काम करतो. सोलापूर मधलं करमाळा नावाचा तालुका आहे. या करमाळा तालुक्यामध्ये जेऊर नावाचं एक छोटस गाव आहे. या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात. तसा एक वडार समाज माहिती असेल तुम्हाला, दगड. या दगड फुटणाऱ्या कुटुंबामधली एक माता
या रोजगार हमी योजनेवर ते गिट्टी फोडायचं काम असतं ना, ते गिट्टी फोडायचं काम करते. एक लाल दिव्याची गाडी येते नेमकं काम कसं चाललंय म्हणून बघायला. त्यातला एक साहेब उतरतो खाली, त्या मुकादमाशी काहीतरी बोलतो, काम कसं चाललंय हे पाहतो, गाडीत बसतो. तिची माता आहे, दगड फोडता फोडता अश्रूंच्या धारा वाहत आहेत आणि त्या अश्रूंच्या धारा वाहत असताना त्या मुकरम साहेबाला म्हणते, साहेब कोण होता माणूस? मुकरम म्हणतो की आपला हा जो जिल्हा आहे ना, सोलापूर जिल्हा, या सोलापूर जिल्ह्याचा प्रमुख, त्याला कलेक्टर म्हणतात, आपलं काम पाहायला आला. माझ्या पोराला पण मी कलेक्टर पाहती. माता ती घरी येते, आपल्या मुलाला सांगते, बेटा दुपारी की नाही लाल दिव्याच्या गाडीमधून एक साहेब उतरला, त्याने आमचं काम पाहिलं आणि 5 मिनिटात निघून गेला. आपल्या जिल्ह्याचा प्रमुख, तुला असं करता येईल का? मुलगा म्हणला, आई तुझं जे स्वप्न आहे ना, ते स्वप्न मी साकार करेन. पोरं पाहिजे तर अशी, मुलगा पाहिजे तर असा. मुला मोबाईल खेळत बसला नाही, गोधडीत लाईट चमकला नाही. मुलाने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, UPSC ची परीक्षा दिली आहे सर. आणि हा UPSCच्या परीक्षेमध्ये IPS म्हणून सिलेक्ट झाला, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणून त्याला ऑर्डर मिळालेली आहे. आणि ती ऑर्डर मिळाल्यानंतर लाल देवाच्या गाडीमध्ये तो आपल्या घरी येऊन मातेला ज्या वेळेला दंडवत घालत होता ना, त्यावेळेला त्याच्या घामाच्या धारा होत्या, अश्रूंच्या धारा मातेच्या. आणि त्या मुलाचं नाव तुम्हाला सांगतो, त्या मुलाचं नाव होतं बालाजी मंजुळे. ठरवलं तर काय होऊ शकतं? ज्याला जमीन नाही, ज्याला स्वतःचं घर नाही, एका झोपडीत राहणारा मुलगा, पण स्वप्न मोठे पाहिले. जोपर्यंत आपण मोठे स्वप्न पाहणार नाही, तोपर्यंत व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. म्हणून नेहमी म्हणतो मी की स्वप्न मोठे पहा. आपण प्रत्येक जण स्वप्न पाहतो, कशाचे पाहतो मी काही सांगायची गरज आहे असं वाटत. तुमच्या वयात मी ते स्वप्न पाहिले. कुठली तरी नटी, तिच्या बरोबर आपण चाललोय आणि नुसतं चाललोच नाही तर तिच्या आपल्या लग्नाच्या बाता व्हायला लागल्या. बाता यशस्वी होऊन जातात आणि तिच्या बरोबर आपण लग्न करतोय, असं स्वप्न सुरू होऊन जात आहे. मस्त पडलेलं आहे त्या स्वप्नामध्ये. आता माळ घालायची, काय दुवट पाणी आलं. काय स्वप्न बघून कधीही माणूस मोठा होत नाही. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, जिद्द ठेवावी लागते. आणि तुम्हाला सांगतो की जोपर्यंत तुमच्यामध्ये आत्मविश्वास येणार नाही, तोपर्यंत तुम्ही काही होणार नाही. आत्मविश्वासाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. वर्ष होतं 1906. इंग्रजांचं राज्य होतं, कॉलेज सगळे त्यांचे. कलकत्त्याला प्रेसिडेन्सी कॉलेज हे इंग्रजांचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं शिस्तीतलं आणि मोठं कॉलेज. तिथे एक तुमच्यासारखा विद्यार्थी, त्यावेळेला 10वी झाली, एक तुमच्यासारखाच विद्यार्थी 10वी पास झाला. ते परीक्षा दिली त्या कॉलेजमध्ये, कलकत्त्याची घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवलेले, ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिल्या ते सगळे या. जे पास झाले असतील त्यांची लिस्ट लागेल. उत्सुकता असते माणसाला.
बोर्डावर लिस्ट लागली. पास झालेल्या मुलांना प्रिन्सिपलने आज बोलवलं. पुढे काय काय करावं लागेल हे सांगायला लागले. कोणते कागद लागतील, किती फीस लागेल, कशा पद्धतीचं कॉलेज असेल, काय काय. मध्येच एक विद्यार्थी आला आणि तो म्हणला, सर माझं नावच नाही या लिस्ट मध्ये. याला हाकला म्हणले. तुम्ही हाकला कसं काय मला हाकलतात? अहो मी परीक्षा दिलेली आहे. तुम्ही नापास झाला असेल. सर पेपर एकदा परत काढून बघा बरं का. तेवढ्यात त्या कॉलेजचा सुप्रिटेंडेंट धावत पडत आला आणि तो म्हणला, सर चूक माझ्याकडून झाली. नाव टाईप करत असताना या मुलाचं नाव सुटलं, बाकीच्यांची नावं आली. हा मुलगा वर्गात पहिला आलेला आणि त्या मुलाचं नाव माहिती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती झाले. आत्मविश्वास याला म्हणतात आत्मविश्वास. छाती ठामपणे. मला सांगतो, जर माणसाजवळ आत्मविश्वास असेल तर तो काहीही करू शकतो. सुधाचंद्रनचं नाव ऐकलं का तुम्ही? सुधाचंद्रन अपघातामध्ये तिचा पाय जातो. मुंबईला नृत्याचे वर्ग शिकायला आलेले असते आणि तिच्या रस्त्यामध्ये आता मला नृत्य करता येणार नाही, नृत्य शिकता येणार नाही. तुम्हाला सांगतो, एक कृत्रिम पाय तिने अगोदर लावला आणि त्या कृत्रिम पायाने तिने ते नृत्य शिकलं. नंतर तो पायी तिने काढून टाकला आणि एका पायावर मी नाचू शकते असं जगाला तिने दाखवून दिले. सुधाचंद्र. आत्मविश्वास. व्यक्तिमत्व विकासासाठी आत्मविश्वासाची जशी गरज आहे तशी माणसाला अभ्यास करण्याची जी गरज आहे त्या अभ्यासामध्ये एकाग्रता असली पाहिजे. त्या अर्जुनाचं उदाहरण तुम्हाला माहिती की नाही मला माहिती नाही. गुरुने ज्या वेळेला ती स्पर्धा घेतलेली आहे, एक मासा असा अडकवलेला आहे आणि अर्जुनाला सांगितलेलं आहे की त्या माशाच्या डोळ्यामध्ये तुझा तो बाण जो आहे, बाकीचे स्पर्धक आहेत त्यांना गुरु विचारतो की तुला काय दिसतं? तुला झाडाचं पान दिसतंय, झाडाची फांदी दिसते, तो पोपट दिसतो वगैरे वगैरे. पण अर्जुन असं म्हणतो की मला फक्त आणि फक्त त्या माशाचा डोळा दिसतो जे तुम्ही उडवायचं. एकाग्रता. जोपर्यंत तुम्ही अशा प्रकारची एकाग्रता ठेवणार नाही तोपर्यंत व्यक्तिमत्व विकासासाठी जे माणसाला यश पाहिजे ते यश मिळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. ज्या वेळेला अभ्यासाला बसायचे त्यावेळेसची त्यांची जी एकाग्रता आहे जगामधल्या कुठल्याही माणसाला एवढी मोठी अशा पद्धतीची एकाग्रता करता आलेली नाही असं उदाहरण आहे. लायब्ररीवाल्यांना माहिती असेल. गणेशजी ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर ते अभ्यासाला परदेशामध्ये असणाऱ्या त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले, संध्याकाळ कधी झाली हे माहिती नाही. त्या ग्रंथालयाच्या बंद करणारा जो माणूस आहे त्यांनी ते ग्रंथालय बंद करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेब ते अभ्यास करतच तिथे बसलेले आहे. सकाळी आल्यानंतर अरे तुम्ही इथं. एकाग्रता कशाला म्हणतात? बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा. संघर्ष कशाला म्हणतात? संघर्षातून मार्ग कसा काढायचा बाबासाहेब वाचा. म्हणून एकाग्रता, ध्येय निश्चिती, आत्मविश्वास आणि चिकाटी. एकदा नापास झालं ते जमणार नाही आपल्याला. नाही जमूच शकत. हे असं काय म्हणतो माणूस? त्याच्याजवळ ती चिकाटी असायला पाहिजेत ना. एक मुंगी 50 वेळेला भिंतीवर चढते
आणि 50 वेळेला खाली पडते, पण चढायचं थांबत नाही. एकदा पराभव होईल, एकदा नापास हो, पण आपला आत्मविश्वास आणि जिद्द आपल्याला म्हणेल की नाही नाही, मी जे ठरवलंय ते मिळून जाणार आहे, मला शिखरापर्यंत पोहोचायचंय. त्याच्यासाठी माणसाला चिकाटी असणं अतिशय आवश्यक आहे. अब्राहम लिंकनचं चरित्र जर तुम्ही वाचलेलं असेल, आपल्या लायब्ररीत असेल, प्रत्येक जण वाचा. अब्राहम लिंकन 1830 ते 1858 या काळामध्ये जवळपास 25 वेळेला वेगवेगळ्या निवडणुकीला उभे राहिले आणि हारले. मध्ये व्यापार करून पाहिला, पण व्यापारातही बुडाले. हे सगळं संसार सावरणारी जी पत्नी आहे, या पत्नीचाही विरह झालेला आहे. अब्राहम लिंकननी अशा वेळेला माझ्यासारखा माणूस असता तर आत्महत्या केली असती. पण जी चिवट माणसं असतात, ती चिवट माणसं पराभवाला घाबरत नाही आणि आत्महत्येचे विचार त्यांच्या मनातही येत नाही. अब्राहम लिंकन एवढ्या वेळेला पराभूत होऊन 1861 साली अमेरिकेचा अध्यक्ष झाला. कशामुळं? त्याच्या चिकाटीमुळं. आणि म्हणून म्हणतो तुम्हाला, आता ते अमेरिकेचं उदाहरण झालं. दशरथ मांझीचं नाव माहितीये? दशरथ मांझी हा बिहार मधल्या एका खेड्यातला माणूस, याची पत्नी गर्भवती आहे आणि ही गर्भवती पत्नी, हिचं ज्या वेळेला पोट दुखायला लागलं त्यावेळेला तिला दवाखान्यात न्यायचं आणि म्हणून दवाखान्यात जात असताना एका डोंगरावरून जायचं होतं. पण डोंगराची जी वाट आहे ती वाट अतिशय कठीण अशा प्रकारची होती, म्हणून त्या डोंगराला वळसा घालून 70 किलोमीटर बाजूला जावं लागत होतं दवाखान्यात. या 70 किलोमीटरचा वळसा घालेपर्यंत दशरथ मांझीच्या पत्नीचं निधन झालेलं आहे. आणि तो असं म्हणतो की या डोंगरामुळं माझी पत्नी मेलेली आहे. खरं अंतर हे 5-7 किलोमीटरचं होतं. हे जर डोंगर नसता तर कदाचित माझी पत्नी वारली नसती. आणि म्हणून दशरथ मांझी ज्या डोंगराने माझ्या पत्नीला मारलेलं आहे ते डोंगर पूर्ण खोदायचं काम करतो की असं बाकीच्यांच्या नशिबात येऊ नये. 7 किलोमीटर डोंगर सर तो 22 वर्ष फोडत होता, पण त्या ठिकाणी त्यांनी रस्ता तयार केला. चिवटपणा. आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर माणसाला आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये चारित्र्य सांभाळणं अतिशय आवश्यक आहे. मूल्यांचं संवर्धन करणं अतिशय आवश्यक आहे. ज्याचं चारित्र्य चांगलं आहे त्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्या नजरेसमोर आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून, या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन तिची ओटी भरलेली आहे. तिला सन्मानाने परत पाठवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे जर तुमच्या सारखीच माझी आई सुंदर असती तर मी सुद्धा तेवढा सुंदर झालो असतो. चारित्र्य. एखाद्यानं म्हणलं असतं काय सुंदर स्त्री आहे. आपल्याला प्रत्येकाला शिवाजी महाराज व्हायचंय. विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेमध्ये शिकागो परिषदेमध्ये भाषण करतात, 4 मिनिटाच्या भाषणामध्ये सगळं जग जिंकून घेतात. ते भाषण ऐकताना तिथली एक अतिशय सुंदर अशी स्त्री विवेकानंदाजवळ येते आणि विवेकानंदाला सांगते, सर मला तुमच्याशी लग्न करायचंय. बस अचानक जर झालं तर माणसाला काय वाटतं? माझ्यासारखा असतात तिथं तर त्या आणि मग ते विवेकानंद होते. तुम्हाला आम्हाला विवेकानंद व्हायचंय. विवेकानंदाने सांगितलं, माते मी संन्यासी आहे.
त्यांच्यामधून जन्मणारं जे बाळ आहे ते बाळ जगाला जगत घेईल. म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचंय. मला तुमच्यापासून मूल पाहिजेत. भारतीय संस्कृती काय आहे, विवेकानंद काय आहेत, आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला घडवायचंय, चांगलं व्हायचंय, नुसतं चांगलं दिसायचं नाही. अप टू डेट राहू नका, अपडेट राहा. दोन्ही गोष्टी पाहिजे. विवेकानंदाने सांगितलं की मूल पाहिजे, त्याच्यापेक्षा माते तूच मला तुझं मूल समज. आणि ज्याच्याजवळ चारित्र्य आहे त्याच्या मागे मोठेपण आपोआप पळत येतं. APJ अब्दुल कलाम वाचा चरित्र त्यांचं चरित्र वाचल्यानंतर काय या माणसाचं चारित्र्य होतं. आणि त्यांचं हे चरित्र आणि चारित्र्य बघून राष्ट्रपती पदाची खुर्ची त्यांच्या मागे पळत आलेली आहे. त्यांनी म्हणलं नाही मला राष्ट्रपती करा. माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जशी महत्वाकांक्षा पाहिजे, स्वप्न पाहिजे, जिद्द पाहिजे, प्रयत्न पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, ध्येय पाहिजे, त्याच्याबरोबर त्याचं चारित्र्य चांगलं असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि ते चारित्र्य मिळवण्याचा आपण प्रयत्न करायचा. ज्याच्याजवळ या सगळ्या गोष्टी आहेत तो माणूस आपल्या आयुष्यामध्ये अतिशय अभिमानानं नव्हे स्वाभिमानानं जगू शकतो. अलीकडं माणसं स्वाभिमान शून्य होत आहेत, नको ती कामं करतायत, लाचार होत आहेत. कधी दादाच्या माग, कधी साहेबाच्या माग, कधी बापूच्या माग जय जय करत फिरतायत. ती लाचारी लाट मारून बाजूला काढली पाहिजे असं माझं मत आहे. अरे माझं आयुष्य मी घडवणार आहे. तो दादा आहे ना, त्या दादाचा मला दादा व्हायचंय. आणि झाली अशी माणसं दादा फार स्वाभिमानानं झाली. वाईट परिस्थिती असताना सुद्धा मोठी झाली. यशवंतराव चव्हाणाला विचारलं होतं वर्गामध्ये, कोण होते यशवंतराव चव्हाण? महाराष्ट्राचे आपले पहिले मुख्यमंत्री. कोण होणार? यशवंतराव चव्हाणाला म्हणलं नाही मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी साहेब होणार, मी त्या विद्यापीठाचा संचालक होणार. ते म्हणले मी यशवंतराव होणार. आणि हे यशवंतरावच झाले. काय परिस्थिती होती यशवंतरावचं चरित्र वाचत. आणि आज जी सगळी डिपार्टमेंट आहेत ना तुमचे, रस्ते असतील, इलेक्ट्रिक असतील, तुमचं परिवहन खातं असेल, या सगळ्या कल्पना यशवंतरावाच्या आहेत. हे सगळं करत असताना, आपला व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना आपल्याला आपल्या जीवनाचं नियोजन करायचं आहे, आराखडा तयार करायचा आहे. मला कुठून कशा पद्धतीने किती दिवसात मला जायचंय त्याचंही मोजमाप आपल्याजवळ असलं पाहिजे. नाही तर नुसता आराखडा तयार करून ठेवला आणि त्याच्यावर हुकूम जर काम नाही केलं तर त्याच्यासाठीही आराखडा, त्याच्याबरोबर शिस्त, त्याच्याबरोबर नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माणसाला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, त्याच्या व्यक्तिमत्वाचा व्यवस्थित विकास व्हायचा असेल तर त्याच्या जवळ नम्रता असणं अतिशय आवश्यक आहे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचत. पूर ज्या वेळेला येतो त्यावेळेला मोठमोठाले झाडं वाहून जातात, पण लवाळे त्या ठिकाणी आडवे पडून जातात, पुन्हा दुसऱ्या दिवशी टाईट उभे राहतात. म्हणून तुमच्याजवळ नम्रता असली पाहिजे, शिस्त असलं पाहिजे, संस्कार असले पाहिजे, जिद्द असली पाहिजे, प्रयत्न असले पाहिजे, चिवटपणा असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं मिश्रण म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे. पण हा व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना अभ्यास मात्र सोडता कामा नये. कारण तुमच्यावर सध्या अभ्यासाची जबाबदारी आहे. तो अभ्यास तुम्ही जाणीवपूर्वक व्यवस्थिशीर करा. तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे मी.
पूजा घनसरवाड ही मुलगी 91% तिला मार्क पडलेले आहेत 12वीला. तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ज्या वेळेला लोक आले, तुला काय व्हायचंय? म्हणजे मला डॉक्टर व्हायचंय. आत्मविश्वास. मग त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याने विचारलं, तू अभ्यास कसा केला? एवढे मार्क तुला कसे मिळाले? मी हा जो अभ्यास केलाय तो प्रेताच्या उजेडात केलाय. स्मशान योगीची ही मुलगी ध्यास आणि अभ्यास, कर्तृत्वाचा व्यास कसा वाढवू? परमेश्वराने आपल्याला सारे काही दिलेले आहेत. परमेश्वराने आपल्याला वातावरण दिलेले आहेत. फक्त आपल्याला विचारपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे आणि आपली दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. ज्या माणसाला दृष्टी नव्हती तो माणूस जर PhD करत असेल तर आपणही आपल्याला पुढे जायचंय. आपली जरा दृष्टी बदला, विचार बदला. म्हणून कुठल्या तरी कवीनं असं म्हणलेलं आहे की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने की जरूरत नहीं. पुन्हा एकदा